तुम्हाला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रामध्ये जी शेती कर्ज आहे ती स्टेट लेवल बँकर्स कमिटी पिरियॉडिकली त्याची आकडेवारी प्रसिद्ध करते. ती एक आकडेवारी बघितली तर आपल्याला असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये जेवढी शेती कर्ज वाटली जातात त्याच्यापेक्षा मुंबईमध्ये जास्त शेती कर्ज वाटली जातात. विदर्भातल्या 11 जिल्ह्यात जेवढी शेती कर्ज वाटली जातात त्याच्यापेक्षा अधिक शेती कर्ज ही मुंबईमध्ये वाटली जातात. आता मुंबईमध्ये सुईच्या टोकावर मावेल एवढी पण काळी जमीन नाही, अशा ठिकाणी शेती कर्ज कुठली? याचा अर्थ जे ॲग्री बिझनेस ज्याला आपण म्हणतो की इलेक्ट्रिसिटी जनरेशनला वाटलेलं कर्ज हे प्रायोरिटी सेक्टरच्या व्याख्येमध्ये ॲग्रिकल्चरमध्ये क्लासिफाय होतं. म्हणजे अदानी एनर्जीला वाटलेलं कर्ज हे देखील ॲग्रिकल्चर कर्ज आहे. त्याच्या ॲग्रो बिझनेसला वाटलेली कर्ज ही देखील ॲग्रिकल्चरमध्ये आहे. किंवा मोठमोठे मॉल आहेत त्यांना वाटलेली कर्ज आहेत. याला सोडता श्रीराम ट्रान्सपोर्ट सारख्या कंपनीला 4 व्हीलरसाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयाची कर्ज बँकिंग व्यवस्थेमार्फत दिली जातात. आणि एक डिक्लेरेशन ते देतात की या माझ्या वाहनांमधून शेतमालाची ने-आण केली जाते असं म्हटल्याबरोबर ते शेती कर्जामध्ये क्लासिफाय होतं. मला वाटतं एकूणच प्रायोरिटी सेक्टर रिडेफिनेशनच्या प्रोसेसमध्ये रिझर्व्ह बँकेनी नॉन प्रायोरिटी आणि नॉन ॲग्रिकल्चर जे घुसडलंय आणि त्यातून ते जे उद्दिष्ट पूर्ण करतायत किंवा आकडेवारी दाखवतायत हे स्वतःची फसवणूक करून घेतायत आणि एकूण अर्थव्यवस्थेची आणि समाजाची देखील फसवणूक करतायत.